नमस्कार. अनिलायन या उपक्रमामध्ये चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय 15 ग्रहणी चिकित्सितम यामधील सूत्र क्रमांक 194 ते 205 ही आपण या भागामध्ये बघणार आहोत. सूत्र क्रमांक 194 आणि 195 ही दोन्ही सूत्र आलेली आहेत त्रिदोषज ग्रहणीच्या चिकित्सेसाठी किंवा सान्निपातिक ग्रहणीच्या चिकित्सेबद्दल ही सूत्र आलेली आहेत. सूत्र वाचूयात. त्रिदोषे विधिवत वैद्यः पंचकर्माणि कारयेत् घृतक्षारा सवारिष्टान् दद्याच्च अग्निविवर्धनान् क्रिया या च अनिलादीनां निर्दिष्टा ग्रहणीं प्रति व्यत्यासात्तां समस्तां वा कुर्यात् दोषविशेषवित्. या सूत्रांमध्ये चरकाचार्य असं सांगतात की जेव्हा त्रिदोषज ग्रहणी असेल किंवा सान्निपातिक ग्रहणी असेल त्यावेळेला वैद्यानी चिकित्सा कशी करावी याबाबतचं मार्गदर्शन 194 आणि 195 या सूत्रांमध्ये त्यांनी केलं आहे. असं सांगितलेलं आहे की कोणकोणते उपक्रम यामध्ये करावेत, कोणकोणते कल्प तुम्ही वापरू शकता. तर त्रिदोषज किंवा सान्निपातिक ग्रहणीमध्ये तुम्ही पंचकर्मही करावीत. तर कोणती पंचकर्म करावीत? टीकेमध्ये चक्रपाणी दत्त असं म्हणतात की त्रिदोषे पंचकर्माणि इति अत्र शिरोविरेचनस्य अयौगिकत्वे अपि अत्र भूयसां कर्मणा यौगिकत्वात् पंचकर्माणि इति कृतम किंवा शिरोरोगादि सद्भावे शिरोविरेचनमपि अत्र देयमेव. याचा अर्थ असा की पंचकर्मामध्ये जी काही कर्म येतात ती सगळीच कर्म इथे तुम्ही करायची का? तर असं नाही. बहुतेक वेळेला शिरोविरेचन किंवा नस्य ह्या कर्माचा इथे प्रत्यक्ष उपयोग होईलच असं नाही, कारण की त्याचं कार्यकारी क्षेत्र हे वेगळं आहे, जत्रुऊर्ध्व भाग आहे आणि ग्रहणी हा कोष्ठातील एक व्याधी आहे. त्यामुळे मार्ग वेगळे असल्यामुळे कदाचित शिरोविरेचनाचा फारसा उपयोग किंवा फारसा वापर प्रत्येक वेळेला ग्रहणी चिकित्सेमध्ये त्रिदोषजक किंवा सान्निपातिक ग्रहणीत करता येईलच असं नाही. पण मग ते वगळून इतर जी कर्म आहेत ती तुम्ही सान्निपातिक ग्रहणीमध्ये करू शकता. या आधीच्या सूत्रांमध्ये चिकित्सा सूत्र सांगत असताना वमन, स्रवसन, विरेचन, निरूह बस्ती, अनुवासन बस्ती या सगळ्यांचं वर्णन किंवा चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग कोणकोणत्या अवस्थेमध्ये वैद्यांनी करावा याबाबतचं मार्गदर्शन चरकांनी केलेलं आहे. त्यामुळे त्रिदोषज ग्रहणीमध्ये ज्या वेळेला त्या अवस्था असतील त्यावेळेला ती कर्म तुम्ही करू शकता असंच आपल्याला ह्यातून समजून घ्यायचंय. पुढे कल्प कोणते वापरावेत किंवा चिकित्सा शमन चिकित्सेमध्ये कशाचा वापर करावा हे सांगत असताना चरकाचार्य असं सांगतात की घृतक्षार आसव अरिष्टान दद्याच्च अग्निविवर्धनान. तर कोणकोणते कल्प देऊ शकता? या आधीच्या सूत्रांमध्ये या अध्यायातच ग्रहणीमध्ये उपयुक्त ठरणारी विविध घृत, क्षार, आसव, अरिष्ट ह्यांचं वर्णन विस्तृत केलेलं आहे. कोणकोणत्या अवस्थेमध्ये आणि कोणकोणते दोषप्रधान असताना त्यांचा वापर करावा ह्याचं देखील वर्णन इथे आलेलं आहे. तर ज्यावेळेला सान्निपातिक ग्रहणीमध्ये तशा अवस्था तुम्हाला प्राधान्याने दिसतील त्यावेळेला ती घृत, ते क्षार, ती आसव, अरिष्ट हे तुम्ही वापरू शकता. वापरत असताना विचार एवढाच करायचा आहे किंवा लक्ष एवढंच ठेवायचं आहे की या सगळ्यांनी अग्नीचं वर्धन होईल असं कर्म व्हायला हवं. त्यामुळे अग्निविवर्धन करणारी विविध घृत, क्षार, आसव, अरिष्ट तुम्ही त्रिदोषज ग्रहणीमध्ये देखील वापरू शकता जी याआधी वर्णन केलेली आहेत. त्यासोबतच पुढच्या सूत्रामध्ये चरकाचार्य असं सांगतात की जेव्हा वातज, पित्तज, कफज ग्रहणीची चिकित्सा सांगितली तेव्हा त्या दोषामध्ये असलेली ग्रहणीची चिकित्सा देखील तुम्ही त्रिदोषज ग्रहणीमध्ये करू शकता. पण आता ती कशी आणि कधी करायची ह्याच्याबद्दल वर्णन ते पुढच्या ओळीत सांगतात की व्यत्यासात्तां समस्तां वा कुर्यात दोष विशेषवित. सान्निपातिक ग्रहणी असली तरी त्या वेळेला रुग्णामध्ये आपल्याला एका किंवा दोन विशिष्ट दोषांची लक्षणं आधिक्यानेही दिसू शकतात. त्यामुळे ज्या वेळेला एका विशिष्ट दोषाची किंवा दोन दोषांची लक्षणं तुम्हाला त्या रुग्णामध्ये प्राधान्याने दिसत असतील त्यावेळेला त्या दोषाच्या ग्रहणी चिकित्सेमध्ये जे काही कर्म आलेलं आहे, जे काही कल्प आलेले आहेत त्याचा वापर त्यावेळेला करावा. किंवा दोन दोषांची लक्षणं दिसत असतील त्या दोन्हीचा साधारण समन्वयाने विचार करून कल्पांचा आणि कर्मांचा इथे वापर करावा. हा तुम्ही एकत्रित देखील करू शकता किंवा व्यत्यासात म्हणजे एकानंतर एक अशा प्रकारे देखील करू शकता. तर त्रिदोषज ग्रहणीमध्ये फार काही वेगळा असा विचार करायचा नाहीये. ज्या दोषाची प्राधान्याने लक्षणं दिसतील त्या दोषाच्या ग्रहणी चिकित्सेमध्ये जे काही कर्म कल्प आलेले आहेत त्यांचा विचार करायचा
ज्यावेळेला दोषस्थिती बदलेल त्यावेळेला जो दोष बदलून पुन्हा प्रकोपित झालेला आहे असं वाटायला लागेल, तेव्हा त्या दोषाची चिकित्सा करायची. आता क्लिनिकली यामध्ये लक्षात घ्यायचा मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेला तुम्ही त्रिदोषज ग्रहणी किंवा सान्निपातिक ग्रहणी असं निदान नक्की कराल, निदान नक्की करणं हे महत्त्वाचं. जेव्हा हे निदान नक्की होईल त्यावेळेला तुम्ही हे समजून घ्यायचंय की इथे व्यत्यासात चिकित्सा करावी लागू शकते. याचाच अर्थ असा की बऱ्याचदा असं असतं की वैद्य रुग्णाला चिकित्सा देतात, काही बाहेरगावचे रुग्ण असतात किंवा काही रुग्णांना नेहमी फॉलोअप देता येणं शक्य नसतं, त्यामुळे महिन्याची 2-2 महिन्याची औषधंही रुग्णाला दिली जातात की हेच तुम्ही आता घ्यायचं आहे पुढे काही काळ. तर कदाचित त्रिदोषज ग्रहणी निदान केल्यानंतर हे शक्य होणार नाही. त्या रुग्णाला तुम्हाला सारखं फॉलोअपला बोलवावं लागेल आणि त्या फॉलोअपला जी दोषांची लक्षणं प्राधान्याने दिसतील त्यावेळेला त्या दोषाचा उपक्रम तुम्हाला तेव्हा सुरू करावा लागेल. त्यामुळे व्यत्यासात चिकित्सा करावी लागू शकते. हे डोक्यात ठेवूनच त्रिदोषज ग्रहणी हे निदान केलेल्या रुग्णाची तुम्ही चिकित्सा करायची आहे. एकाच दोषाची लक्षणं किंवा 2 दोषांची लक्षणं आत्ता दिसत आहेत म्हणून त्यांची चिकित्सा दिली आणि भरपूर कालावधीने त्याला पुन्हा फॉलोअपला बोलवलं तर कदाचित ते फारसं फलदायी किंवा रुग्णाला देखील उपशय देणारं ठरेल असं वाटत नाही. ह्याचा विचार लक्षात ठेवूनच तुम्ही त्रिदोषज किंवा सान्निपातिक ग्रहणीची चिकित्सा करायची आहे. पुढील सूत्र आहेत सूत्र क्रमांक 196 आणि 197. त्रिदोषज किंवा सान्निपातिक ग्रहणीची चिकित्सा सांगितल्यानंतर साकल्याने आत्तापर्यंत विविध दोषप्रधान ग्रहणीची चिकित्सा करत असताना ज्या काही कर्मांचा आणि कल्पांचा इथे चरकाचार्यांनी निर्देश केलेला आहे त्या सगळ्यांचाच वापर या त्रिदोषज ग्रहणीमध्ये करायचा असल्यामुळे त्याचा पुन्हा एकदा एक समग्र असा विचार किंवा या सगळ्याचं संकलन ह्या पुढच्या सूत्रांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. सूत्र वाचूयात. स्नेहनम स्वेदनम शुद्धी लंघनम दीपनम चयत चूर्णानी लवण क्षार मध्वरिष्ट सुरासवाहा विविधा तक्रयोगाश्च दीपनानांच सर्पिषाम ग्रहणी रोगभिः सेव्याः. तर ग्रहणी रोग असलेल्या रुग्णांनी कोणकोणत्या औषधी कल्पांचं सेवन करण्यायोग्य आहेत किंवा कोणकोणती कर्म यामध्ये करावीत किंवा करू शकता ह्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तर स्नेहनम म्हणजे स्नेहपानाचा ग्रहणी चिकित्सेमधला वापर या आधीच्या सूत्रांमध्ये आपण बघितलेला आहे. विविध घृत देखील सिद्धघृत सांगितलेली जी दीपनीय काम करणारी आहेत. तर ह्या सगळ्या घृतांचा स्नेहनासाठी वापर म्हणजे स्नेहन हा उपक्रम म्हणून, तसंच घृतपान ह्या एक चिकित्सेतला भाग म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. स्वेदन देखील ग्रहणी चिकित्सेमध्ये करता येतं. शुद्धीही म्हणजे शोधनातले वेगवेगळे उपक्रम आपण पाहिलेत की वमन करता येतं. स्रंसन, विरेचन, निरूह बस्ती यांचं देखील याआधी विस्तृत वर्णन झालेलं आहे. तर अशा प्रकारचं शोधन तुम्ही करू शकता. ग्रहणी हा अग्नीचा व्याधी आहे, अग्नीची दृष्टी आहे. मंदाग्नी हा बऱ्याचदा असतो, त्यामुळे लंघनाचा इथे फायदा होणार आहे, म्हणून लंघनही इथे करू शकता. दीपन हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असा ग्रहणी चिकित्सेमध्ये आहे. दीपनासाठी वापरायचे चूर्ण, घृत, आसव, अरिष्ट याआधी वर्णन केली आहेत. त्यांचंच पुढे इथे पुन्हा उल्लेख केलेला आहे. तर सूत्र क्रमांक 197 आहे. चूर्णानी लवण क्षार मध्वरिष्ट सुरासवाहा विविधा तक्रयोगाश दीपनानांच सर्पेशाम. तर हे सगळं करण्यासाठी कोणकोणते कल्प वापरायचे तर चूर्ण, लवण, विविध लवणं सांगितलेली आहेत याआधी, क्षार सांगितले आहेत, मध्वारिष्टाचं वर्णन आलेलं आहे, सुरा, आसव आणि विविध तक्रयोग किंवा तक्रारिष्ट आणि दीपनीय अशी घृत या सगळ्यांचा वापर ग्रहणी असलेल्या रुग्णामध्ये चिकित्सा करत असताना वैद्यांनी करायचं आहे असं वर्णन या 2 सूत्रांमध्ये आलेलं आहे. आता इथून पुढे सूत्र क्रमांक 198 ते 200 आपण एकत्र पाहूयात. सूत्र क्रमांक 198 मध्येच पहिल्या ओळीमध्ये असं आलंय की क्रियांच्या अवस्थिकीम शृणु. याचा अर्थ की अवस्थानुरूप चिकित्सा आता यापुढे सांगितली. तर कशाच्या अवस्था? याच अध्यायामध्ये यापूर्वी दोषप्राधान्यानुसार ग्रहणी या व्याधीचे जे भेद आहेत, वातज, पित्तज, कफज ग्रहणी किंवा त्रिदोषज ग्रहणी, या प्रत्येक भेदानुसार रुग्णामध्ये वेगवेगळी लक्षणं कशी असतील किंवा कोणती असतील आणि दोषप्रधान ग्रहणीनुसार किंवा या व्याधी भेदानुसार चिकित्सेमध्ये काय भेद असेल. साधारण
चिकित्सा सूत्र काय असेल, त्यामध्ये कोणत्या रसवीर्य किंवा गुणाची द्रव्य वापरायची, कोणते कल्प वापरायचे, कोणती कर्म करायची, याचं सूत्ररूपात मार्गदर्शन चरकाचार्यांनी केलं आहे. तर आता एकदा तुम्ही असं निदान केलं की समोर आलेला रुग्ण हा साधारण आपण असं समजूयात की कफजग्रहणीचा रुग्ण आहे. तर आता ह्याला जर चिकित्सा करायची असेल तर तुम्ही कफजग्रहणीसाठी चरकाचार्यांनी सांगितलेली जी काही चिकित्सा सूत्र आहेत किंवा वर्णन केलेले जे कल्प आहेत त्याचा साधारण विचार कराल किंवा त्यांचा वापर कराल. पण काही वेळेला दोषप्रधान ग्रहणी असं निदान केल्यानंतर सुद्धा रुग्णांमध्ये काही विशिष्ट अशा अवस्था असतात की त्या अवस्थांमध्ये या दोषभेदानुसार सांगितलेल्या चिकित्सेमध्ये काही वेगळा विचार करावा लागतो. आपण वेस्टर्न मेडिसिनमध्ये असं बघतो की एक विशिष्ट डिसीज असं सांगितल्यानंतर त्याचा एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल सांगितलेला असतो, एक फ्लो चार्ट असतो साधारण. पण तिथे देखील काही विशिष्ट अवस्था अशा सांगितल्या जातात किंवा एखाद्या फ्लोचार्टमध्ये डेव्हिएशन कधी येतं जनरल ट्रीटमेंटमध्ये, तर काही विशिष्ट अवस्थाच त्याला म्हणल्या जातात आणि त्यानुसार तिथे वेगळी चिकित्सा करावी लागते. तसेच भेद अवस्थानुरूप चिकित्सा चरकाचार्यांनी इथे सांगितलेली आहे दोषभेदानुसार असलेल्या ग्रहणीची. तर पहिल्यांदा कफज ग्रहणीमध्ये या अवस्था कोणत्या आहेत आणि तिथे कसा विचार करायचा हे आपण बघूयात. सूत्र क्रमांक 198 आणि 199. स्ठीवनं श्लेष्मिके रूक्षं दीपनं तिक्तसंयुतं सकृतरूक्षं सकृत्स्निग्धं कृषे बहुकफे हितं परीक्ष आमं शरीरस्य दीपनं स्नेहसंयुतं. तर यामध्ये चरकाचार्यांनी 2 अवस्था सांगितल्या आहेत. कफज ग्रहणीचा रुग्ण आला तर त्यामध्ये तुम्ही सामान्य चिकित्सा उपक्रम म्हणजे कफज ग्रहणीचा चिकित्सा उपक्रम करत असताना विशिष्ट लक्ष कधी द्या किंवा वेगळा विचार कधी करा, तर त्यामध्ये स्टीवन हे लक्षण प्राधान्याने दिसत असेल. तर जर या रुग्णामध्ये स्टीवन, वाग्भटांनी ह्यालाच प्रसेक असं लक्षण इथे सूत्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा स्टीवन किंवा प्रसेक हे लक्षण असताना म्हणजेच घशामध्ये कफ येतंय किंवा तोंडाला खूपच पाणी सुटतंय किंवा सतत मला घशात येणारा कफ हा थुंकून टाकावा लागतोय किंवा काही घशामध्ये खरखर होतीये किंवा एक विशिष्ट आवाज करून तो कफ रुग्ण एकतर बाहेर निष्ठीवन करण्याचा किंवा तो गिळून टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे अतिशय त्रासदायक असं लक्षण बरेच रुग्ण सांगत असतात. तर हे स्ठीवन किंवा प्रसेक असं लक्षण जेव्हा कफज ग्रहणीच्या रुग्णामध्ये असेल त्यावेळेला कफज ग्रहणीतल्या सामान्य चिकित्सेपेक्षा थोडा वेगळा विचार करायचा आहे. सामान्य चिकित्सा उपक्रम बघितला तर या आधीची जी सूत्र आली आहेत त्यामध्ये असं सांगितलं की कट्वम्ल लवण क्षार ह्यांचा आणि त्यासोबत तिक्तरसाचा देखील वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये दीपन हे कर्म आपल्याला अपेक्षित आहे. कफज ग्रहणीसाठी सांगत असणारे जे काही कल्प आहेत त्यामध्ये देखील प्रायः कट्वम्ल लवण आणि क्षार ह्यांचंच वर्णन किंवा हे रसप्रधान असलेली द्रव्य आणि कल्प ह्यांचंच वर्णन याआधी आलेलं आहे. पण ज्या वेळेला स्टीवन हे लक्षण प्रामुख्याने असेल त्यावेळेला वेगळी चिकित्सा सांगतायत. याचाच अर्थ कट्वम्ल लवण क्षार ह्याचा प्रामुख्याने वापर इथे करायचा नाही, तर चरक असं सांगतात की इथे वृक्ष दीपन तिक्त संयुतम म्हणजे दीपन करणारं द्रव्य किंवा कल्प असा वापरा की जो गुणांनी वृक्ष असेल आणि प्रायः तिक्त रसाचा असेल. आता इथे अवस्था काय आहे की स्टीवन किंवा प्रसेक. कफज ग्रहणीमध्ये वापरायची जी द्रव्य आहेत ती जर कट्वम्ल लवण क्षार ही प्रायः असतील तर चरक सूत्रस्थान अध्याय 26 काढून बघा. अम्लरस, अम्लरसाच्या गुणकर्मात सांगितलंय की आस्यम आश्रावयती. लवणरस त्यात देखील सांगितलंय आस्यम आश्रावयती. कटुरस घ्राणम आश्रावयती चक्षु विरेचयती. याचाच अर्थ सामान्य चिकित्सा उपक्रमात जरी कट्वम्ल लवण क्षार हे तुम्ही वापरू शकत असाल तरी ज्यावेळेला स्टीवन लक्षण असेल त्यावेळेला हे सर्व रस श्रवण आस्यातलं वाढवणारे असल्यामुळे आस्यम आश्रावयती असं लक्षण निर्माण करणारे असल्यामुळे इथे त्यांचा वापर आपण करायचा नाहीये, तर प्रामुख्याने तिक्तरसाची जी दीपनद्रव्य आहेत त्यांचा वापर इथे करायचा आहे. तिक्तरसाच्या गुणकर्मात सांगितलेलं आहे की श्लेष्मो उपशोषण दीपन पाचन रोचक अरोचकग्न म्हणजे श्लेष्मोपशोषण करणारा असा जो तिक्तरस आहे
तो कफजग्रहणीच्या अशा अवस्था विशेषामध्ये प्रामुख्याने वापरायचा आहे. तिक्तरसात्मक, वृक्ष आणि दीपन पाचन करणारं असं द्रव्य एक महत्त्वाचं द्रव्य आहे की मुस्ता किंवा नागरमोथा. तर अशा अवस्थेमध्ये कफजग्रहणीत तिक्तप्रधान किंवा मुस्ताप्रधान किंवा इतरही तुम्ही अशी द्रव्य शोधून काढू शकता आणि या द्रव्यांचा वापर तुम्ही चिकित्सेमध्ये करायचा आहे, तरच तुम्हाला या युक्तीने सिद्धी मिळेल असं चरकांचं म्हणणं आहे. आता पुढची अवस्था बघूयात. जेव्हा कफजग्रहणीचा रुग्ण हा कृश असतो आणि त्यामध्ये बहुकफ असतो, म्हणजे कफप्रधान अनेक लक्षणं आहेत, प्रतिशाय आहे किंवा पिनस आहे, कास आहे, स्ठीवन आहे, अरोचक आहे, छर्दी आहे, रुल्लास आहे, अशी सगळी कफजग्रहणीची बहुकफ अशी लक्षणं आहेत. पण रुग्ण शरीराच्या आकृतीनुसार मात्र कृश आहे. कृश आहे याचाच अर्थ त्याच्यामध्ये मांसमेध विशेषतः धातू कमी प्रमाणात आहेत. तर अशा रुग्णामध्ये तुम्ही परत कट्वम्ल लवण क्षार प्रधान असलेली कल्प किंवा कल्प वापरत असताना त्याचा फारसा कदाचित फायदा होणार नाही, कारण रुग्ण हा कृश आहे. तर कटुअम्ल लवण क्षार हे सगळे मांसासाठी किंवा शोषण करणारे, शोधन करणारे आणि लेखन करणारी असे रस आहेत. त्यामुळे त्यांची जी काही द्रव्य आहेत ती देखील प्रायः अशीच कर्म करते. व ज्या वेळेला कृश रुग्ण असेल त्यावेळेला काही काळ वृक्ष आणि काही काळ स्निग्ध असा तुम्ही चिकित्सा उपक्रम करायचा आहे. त्यामुळे कफजग्रहणीचा कृश रुग्ण हा असताना त्यामध्ये बल हे कमीच असणार आहे. कफजग्रहणीच्या लक्षणात सांगितलेलं आहे की अकृशस्य अपि दौर्बल्यम. जो व्यक्ती अकृश असेल त्याला पण दौर्बल्य वाटतंय. तर जेव्हा अवस्था विशेष आहे की रुग्ण मुळातच कृश आहे, तर त्यामध्ये तर दौर्बल्य नक्की असणार आहे. त्यामुळे चिकित्सा करताना थोडा वेगळा विचार करायचा आहे. तुम्ही इथे असाही विचार करू शकता की कदाचित एक कफजग्रहणीतलाच कल्प किंवा द्रव्य मी इथे ठरवलं, पण कधी मी ते अनुपानभेदाने वापरेन, म्हणजे कधी मी ते गरम पाण्यासोबत वापरेन, तर कधी ते एखाद्या दीपनीय घृतासोबत वापरेन. असा तुम्ही विचार इथे प्रत्यक्ष चिकित्सा करत असताना करू शकता. पण हे कधी ठरवायचं की कधी स्निग्ध द्यायचं आहे पाचन आणि कधी वृक्ष द्यायचं आहे, तर त्यासाठी पुढची ओळ जी आहे ती आपल्याला एक गायडन्स देणारी आहे. तिथे असं सांगितलं की परीक्षा आमम शरीरस्य दीपनम स्नेहसंयुतम. म्हणजे तुम्ही त्या रुग्णामध्ये आम किती अवस्थेमध्ये आहे किंवा किती प्रमाणामध्ये आहे ह्याचं आधी परीक्षण करा. जेव्हा असं असेल की सामतेची लक्षणं ही खूप मोठ्या प्रमाणात असतील आणि अग्नी देखील मंद आहे, त्यावेळेला प्रथम तुम्ही तिथे वृक्षद्रव्यांचा कल्पांचा वापर करू शकता. आणि एकदा त्याद्वारे आमाचं पचन झालं, सामतेची लक्षणं कमी झाली आणि आता फक्त मंद अग्नी आहे अशीच अवस्था असेल, त्यावेळेला मग तुम्ही स्निग्ध द्रव्यांचा वापर करायचा आहे दीपनाकरता. जेव्हा तुम्ही असं कराल आणि व्यत्यासात यांचा कधी वृक्ष कधी स्निग्ध असा वापर कराल, त्यावेळेला कृश रुग्णामध्ये कफजग्रहणीची चिकित्सा करत असताना दौर्बल्य वाढणार नाही, धातुक्षय वाढणार नाही आणि व्याधी हा लवकर कमी यायला किंवा नियंत्रणात यायला, आटोक्यात यायला नक्कीच फायदा होईल. नाहीतर काय होईल, कफजग्रहणीची सामान्य चिकित्सा तुम्ही करत राहाल, आमाचं पाचन तर होत राहील, पण सोबतच रुग्णामध्ये दौर्बल्य हे वाढत जाईल. कदाचित रुग्णाचा भारक्षय झाला आहे काहीच दिवसामध्ये असं देखील तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेला भारक्षय बलक्षय होतो त्यावेळेला व्याधी पूर्ण कमी यायला मदत होत नाही. रादर व्याधी हा पूर्ण बरा होत नाही. जरी व्याधी कमी झाला तरी रुग्ण बरा होत नाही. तर असं व्हायला नको असेल तर ह्या चिकित्सा सूत्रांचा आपण बारकाईने विचार करून चिकित्सेमध्ये त्याचा अशा प्रकारे वापर करायला हवा. म्हणून ही सूत्र आपण व्यवस्थित अभ्यासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. टीका सांगत असताना चक्रपाणी दत्त असं म्हणतात की सकृत वृक्षम सकृत स्निग्धम कृश इति यदि वृक्षमेव क्रियते तदा कृशस्य बलहानिः स्यात् अथ स्निग्धमेव क्रियते तथा बहुकफे कफवृद्धिः स्यात् तेन उभयापेक्षया अंतरावृक्षम अंतराच स्निग्धम कर्तव्यम इति अर्थः. आपण यादी तेच बघितलेलं आहे की कधी स्निग्ध वापरायचंय, कधी वृक्ष वापरायचंय चिकित्सेमध्ये, ह्याचा विचार करा. कारण जर फक्त वृक्षच चिकित्सा करत गेलात तर या कृश रुग्णामध्ये बलहानी होईल आणि जर फक्त स्निग्धच द्रव्य वापरत गेलात तर तो बहुकफ रुग्ण आहे, कफजग्रहणीचा आहे, तर त्याच्यामध्ये कफाची अत्यधिक वृद्धीच होईल. त्यामुळे विचार करून वेळोवेळी परीक्षण करून, आमाचं परीक्षण करून कधी वृक्ष वापरायचे आणि कधी स्निग्ध द्रव्य वापरायचे किंवा चिकित्सेसाठीचा कल्प वापरायचा आहे ह्याचा अभ्यास करून त्यानुसार चिकित्सा करायला हवी.
आता पुढचं सूत्र आहे, दीपनं बहुपित्तस्य तिक्तं मधुरसंयुतं बहुवातस्य तु स्नेह लवणाम्लयुतं हितं संदुक्षती तथा वह्नी येषां विधिवत इंदनैः. आता पित्तजग्रहणीच्या चिकित्सेमध्ये विशिष्ट अवस्था कोणती आहे, तर इथे चरकाचार्य म्हणतात बहुपित्तस्य. जेव्हा पित्तजग्रहणीच्या रुग्णात बहुपित्त अवस्था असेल, पित्तजग्रहणीची लक्षणं सांगत असताना आपण लक्षणं जी पाहिली ती प्रायः कोष्ठाशी संबंधित अशी आहेत. तर ज्या वेळेला फक्त कोष्ठामध्येच बहुपित्त असं नाही, तर शाखेमध्ये देखील बहुपित्त अशी अवस्था आहे, तर हा रुग्ण बहुपित्त ह्या एका विशिष्ट अवस्थेतला समजला जाईल. आणि मग ह्याच्या पित्तजग्रहणीची चिकित्सा करत असताना जरी पित्तजग्रहणीमध्ये प्रायः तिक्तद्रव्यांचा वापर करायचा असेल चिकित्सेसाठी, तरी इथे तिक्तासोबतच मधुरयुक्त असं तिक्तद्रव्य किंवा असा योग तुम्ही वापरा किंवा असा अनुपान तुम्ही वापरा असं चरकांनी सांगितलंय. एकांतिक तिक्तद्रव्याचा वापर बहुपित्त अवस्थेमध्ये करायचा नाहीये. आता ह्याचं एक खूप साधं उदाहरण आपण जर बघायला गेलं तर बरेचसे रुग्ण असे असतात की जे प्रायः पित्तप्रधान प्रकृतीचे सुकुमार असे असतात आणि त्यांना कारलं जरी खाल्लं तरी देखील त्रास होतो. म्हणजे खरं तर ते तिक्तद्रव्य आहे, यांच्या बहुपित्त अवस्थेला ते सात्म्य किंवा चालणारं असं असायला हवं, पण त्याने देखील पित्त वाढतं. तर इथे कुठेतरी आपण असा विचार करायला हवा की बहुपित्त अवस्था असताना पित्तदोष हा प्रायः अपतर्पण करणारा असतो, जर तो योग्य प्रकारे चिकित्सा त्या रुग्णामध्ये दिली गेली नाही तर. त्यामुळे खूप लवकर अपतर्पण होत असल्यामुळे जेव्हा तिक्तद्रव्य वापरता तेव्हा ती देखील अपतर्पण करणारी असल्यामुळे इथे त्या रुग्णाला त्यातून उपशय मिळणार नाही, किंवा बहुपित्त आणि त्यातून होणारं अपतर्पण आणि मग वापरली गेलेली तिक्तद्रव्य यामुळे त्याची बलहानीच अत्यधिक होत राहणार आहे. तर ही बलहानी टाळण्यासाठी आपण तिथे मधुरसंयुक्त अशी तिक्तद्रव्य वापरायला हवी. तर इथे तुम्ही युक्ती काय करू शकता, पित्तजग्रहणीतलीच एखादी चूर्ण कल्पना तुम्ही असं, तुम्हाला समजा नागरादी चूर्ण हे पित्तजग्रहणीच्या रुग्णात वापरायचंय, पण मग नागरादी किंवा किरातादी चूर्ण जे काही तुम्ही निवडाल, तर ते जेव्हा बहुपित्त अवस्था असेल त्यावेळेला कोष्णजल या अनुपानातून देण्याऐवजी तुम्ही तिथे अनुपानात भेद करू शकता. म्हणजे इथे स्नेहद्रव्य देखील चालणार असेल तर तुम्ही रुग्णाला ते तूप साखरेतनं घ्या असं सांगू शकता, किंवा गुलकंदासोबत घ्या असं सांगू शकता, किंवा मोरावळा हे देखील अनुपान तुम्ही इथे वापरू शकता, किंवा दाढीमावले हा सारखा अनुपान वापरू शकता. तुम्ही तुमच्या युक्तीने, तुमच्या अनुभवाने आणि तुम्ही जे काही याआधी अनुपानं दिलेली पाहिलेली आहेत त्याचा विचार करून तिक्तद्रव्य ही अशा कुठल्या तरी मधुर अनुपानासोबत देऊ शकता, किंवा याच तिक्त योगामध्ये कुठलं तरी एखादं मधुर असं द्रव्य तुम्ही अजून घेऊ शकता, जेणेकरून बहुपित्त अवस्थेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर सिद्धी मिळेल आणि सामान्य चिकित्सा वापरून रुग्णामध्ये अनुपशय मिळाला असं होणार नाही, किंवा बलहानी झाली असं देखील होणार नाही. तर ही झाली पित्तजग्रहणीतली अवस्था. आता पुढच्या ओळीमध्ये असं वातजग्रहणीमधली एक अवस्था सांगितली, किंवा वातजग्रहणीमध्ये काय विशिष्ट विचार करावा हे सांगितलंय. तर बहुवातस्य तु स्नेह लवणाम्लयुतं हितं. जेव्हा वातजग्रहणीचा रुग्ण असेल किंवा ग्रहणीच्या रुग्णामध्ये वाताधिक्य असेल हे तुम्ही निदान केलं असेल, त्यावेळेला जे काही कल्प, चूर्ण, द्रव्य, योग तुम्ही वापरायचे त्यामध्ये या जे घटकद्रव्य आहेत त्यांचे गुण रस कसे असावेत, तर स्नेह लवणाम्लयुतं. म्हणजे इथे प्रायः आम्ल लवण रसात्मक द्रव्य वापरायची आहेत आणि स्नेहाचा देखील वापर याच्यात असायला हवा बहुवात अवस्था असताना. आता ग्रहणी हा व्याधी आहे, अग्नीची दृष्टी झालेली आहे किंवा अग्नी मंद झालेला आहे हे निदान केल्यानंतर पाचन करणारं उत्तम द्रव्य म्हणून जर तुम्ही तिक्ताचा विचार करायला गेलात आणि तुमच्याकडे उपलब्ध एखादं तिक्त पाचन तुम्ही रुग्णाला देऊन टाकलं, तर जर तो बहुवात अवस्थेतला असेल तर ते कितीही पाचन करणारं असलं आणि अग्निदृष्टी त्यामध्ये कितीही असली तरी कदाचित उपशम मिळणार नाही, कारण बहुवात अवस्था आहे. इथे तुम्ही हाच विचार करायला हवा की ग्रहणी व्याधी असल्या आणि बहुवात अवस्था असली तर इथे अम्ल लवण रसांचाच प्राधान्याने वापर करायला हवा. वातजग्रहणीमध्ये सांगितलेले जे काही कल्प आहेत त्यामध्ये क्षाराचा, अम्लाचा, लवणाचा तुम्ही घटकद्रव्य म्हणून वापर केलेला बघू शकता. तर ज्यावेळेला असे कल्प तुम्ही निवडाल त्यावेळेला मग त्याचं अनुपान, जर द्रव्य स्निग्ध नसतील तर अनुपान कुठलं तरी स्निग्ध वापरणं, म्हणजे घृतासोबत देणं किंवा जे काही स्निग्ध एखादी कल्पना असेल त्यासोबत देणं,
आणि जर अम्ल त्यामध्ये नसेल तर मग कुठलं तरी अम्ल अनुपान वापरणं. म्हणजे अगदी सोपं असं असतं की निंबू पानकासोबत हे चूर्ण देणं किंवा घृतासोबत चूर्ण देणं. तर अनुपान भेदाने किमान तुम्ही या रुग्णामध्ये वातजग्रहणीतले कल्प वापरू शकता किंवा अग्निदीपन करणारी द्रव्य वापरू शकता, तरच तुम्हाला लवकर सिद्धी मिळेल, असं चरकाचार्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते शेवटच्या ओळीत असं म्हणतात की संदुक्षती तथा वन्ही येषां विधिवत इंधनेही. जेव्हा या विशिष्ट अवस्था असतात त्यावेळेला विधिवत म्हणजे योग्य प्रकारे विचार करून जेव्हा तुम्ही कल्पांचा, द्रव्यांचा वापर करता किंवा भेषज विधी अनुसरता, त्यावेळेला योग्य इंधनाने जसा अग्नी चांगला प्रज्वलित होतो, तसा इथे ग्रहणी व्याधी असलेल्या रुग्णातल्या अग्नीचं दीपन किंवा प्रज्वलन होतं आणि व्याधीमुक्तीला लवकरच हातभार लागतो. आता यापुढची सूत्र क्रमांक 201 ते 205 ही आपण एकत्र पाहूयात. या सगळ्या सूत्रांमध्ये चरकाचार्यांनी अग्निदीपन करणाऱ्या द्रव्यांमधलं श्रेष्ठ द्रव्य कोणतं आहे याचं वर्णन केलंय. हे जे काही द्रव्य आहे ते श्रेष्ठ का आहे आणि अग्निदीपनाचं कार्य ते कशा प्रकारे करतं, कोणत्या मार्गाने करतं, याचं देखील थोडक्यात सूत्ररूपात वर्णन चरकाचार्य करतात. हे सांगत असताना त्यांनी इथे 2 उदाहरणं दिली आहेत, 2 अवस्था दिल्या आहेत की ज्या रुग्णामध्ये प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला परीक्षण केल्यानंतर समजू शकतात. आणि अशा अवस्थांमध्ये विशेषतः हेच दीपन करणारं द्रव्य जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला लवकरात लवकर लाभ किंवा फलदायी चिकित्सा करता येऊ शकते, असं यांचं म्हणणं आहे. आपण पहिलं सूत्र बघूयात. 201. स्नेहमेव परम विद्यात दुर्बलानल दीपनम नालम स्नेह समिद्धस्य शमायन्नम सुगुरु अपि. या सूत्रात चरकाचार्य असं सांगतात की दुर्बल झालेल्या अशा अग्नीचं दीपन करणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ द्रव्य कोणतं असेल तर ते म्हणजे स्नेहद्रव्य आहे किंवा स्निग्ध पदार्थ हे अग्निदीपन करणाऱ्या द्रव्यात श्रेष्ठ आहेत. आता स्नेह म्हणल्यानंतर आपल्याला चतुर्विध स्नेह हे समजू शकतात. घृत, तैल, वसा आणि मज्जा असे चतुर्विध स्नेह सांगितले. तर अग्निदीपन करण्यासाठी यापैकी कोणते स्नेह आपण वापरायला हवेत? आपण एक लॉजिकली विचार केला तर इथे आपण अग्निदीपन हे कार्य आपल्याला अपेक्षित आहे किंवा हे कार्य करणारं द्रव्य निवडायचं आहे. गृहिणीचा व्याधी आहे किंवा इतर वेळेला देखील जेव्हा अग्नी मांद्य आहे तेव्हा दीपनासाठी स्नेह वापरायचा असेल तर दीपन करणारं द्रव्य हे गुरु असून चालत नाही, ते लघुच असायला हवं. तर असा कुठला स्नेह असेल की जो दीपन कार्य करेल पण लघु असेल? तर स्नेहनाध्यायामध्ये तुम्ही हे बघू शकता की घृततैल वसा मज्जा यामध्ये उत्तरोत्तर गुरुत्व आलेलं आहे. त्यामुळे या 4 मध्ये असलेले लघु असे स्नेहाचे प्रकार म्हणजे घृत आणि तैल हे 2 असल्यामुळे प्रायः इथे अग्निदीपनासाठी घृततैलांचा किंवा या स्नेहांचा आपल्याला वापर करता यायला हवा. पण त्यातही कोणत्या अवस्थेत कोणता स्नेह वापरायचा हे आपल्याला ठरवता यायला हवं. तर तो कसा निवडायचा आणि प्रायः कुठलं स्नेहद्रव्य हे दीपन करण्यासाठी वापरलं जातं ह्याचं वर्णन पुढच्या सूत्रांमध्ये आलेलं आहे. यामध्ये 2 अवस्था चरकाचार्य सांगतात. तर पहिली अवस्था बघूयात. सूत्र क्रमांक 202 ची दुसरी ओळ आहे. मंदाग्निः अविपक्वम तु पुरीशम यो अतिसार्यते दीपनीय औषधैः युक्तां घृतमात्रां पिबेत्तु सः तया समानः पवनः प्रसन्नो मार्गमास्थितः अग्नेः समीपचारित्वात् आशु प्रकुरुते बलम. आता दीपनासाठी श्रेष्ठ द्रव्य स्नेह आहे हे सांगितल्यानंतर अग्नीचं दीपन स्नेह कसा करतो यामागची जी कारण परंपरा आहे किंवा आपण जर आपल्याला सहज समजणाऱ्या भाषेत बोलायचं झालं तर घृताने अग्निदीपन करण्याचा पाथवे कोणता हे सांगण्यासाठी चरकाचार्यांनी हे इथे उदाहरणही दिलेलं आहे आणि कारण परंपरा देखील व्यवस्थित समजावून सांगितली आहे. तर ते असं म्हणतात की जेव्हा रुग्णामध्ये अशी अवस्था असेल की मंदाग्नी आहे आणि मंदाग्नी रुग्णामध्ये अविपक्व म्हणजे अपाचित अशा पुरीशाचं किंवा मलाचं अतिसरण होत आहे. तुमच्याकडे आलेला रुग्ण तुम्हाला सांगतोय की मला भूकही लागत नाही
आणि मी जे काही खातो ते खाल्ल्यानंतर मला लगेचच शौचाला देखील जावं लागतं. तुम्ही जर त्याला विचारलंत तर शौचाला कशी होते, तो कदाचित पाण्यासारखी होते असं सांगणार नाही, पण बसरट होते किंवा वेल फॉर्म्ड स्टूल्स नसतात असं देखील सांगू शकतो. अशा विशिष्ट अवस्थांमध्ये तुम्हाला हे तर माहिती आहे की इथे अग्नीची दृष्टी झालेली आहे म्हणून या लक्षणांची किंवा व्याधीची निर्मिती झाली आहे. पण जेव्हा इथे तुम्हाला चिकित्सा करायची असते त्यावेळेला अग्नीची दृष्टी आहे किंवा मंदाग्नी आहे म्हणून हे होतंय किंवा फक्त तेवढ्यानेच हे होतंय असं समजून जर तुम्ही चिकित्सा करायला गेलात आणि सामान्यपणे आपण जी काही दीपनासाठी चूर्ण, वटी, कल्प वापरतो ते दिलेत तर इथे उपशय मिळेलच असं नसतं. मग इकडे काय करायला हवं, तर इकडे मंदाग्नी आहे हे बरोबर आहे. अग्नीचं दीपन कर्म करायचंय हा विचार देखील योग्य आहे. पण इथे जे काही द्रव्य निवडायचं आहे किंवा ड्रग ऑफ चॉईस ज्याला आपण म्हणतो, ते इथे स्नेह हे द्रव्य असतं. आता ह्याचं कारण काय आहे? आपण यापूर्वी किंवा याआधी असं शिकलेलं आहोतच की जेव्हा पचनाची क्रिया चालू असते तेव्हा अग्नीचा महत्त्वाचा भाग आहे किंवा अग्नीद्वारेच पचनाचं कार्य घडतं. पण फक्त अग्नी या संपूर्ण पचनक्रियेसाठी एकटाच पूर्णपणे महत्त्वाचा असतो किंवा कारणीभूत असतो असं नाही. तर त्याला मदत करणारे काही इतर दोष देखील कोष्ठामध्ये असतात आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे समान वायू. ह्याचं संचार क्षेत्र संपूर्ण कोष्ठ सांगितलेलं असून त्याचं विशिष्ट स्थान हे सांगितलं आहे अग्नीच्या समीप. त्याचं जर कार्य आपण बघितलं तर हा अग्नीच्या जवळ राहून अग्नीचं संदूषण करणारा आहे आणि संपूर्ण कोष्ठामध्ये संचार करून अन्नम गृह्णाती, पचती, विवेचयती आणि मुंचती अशा सगळ्या वेगवेगळ्या किंवा क्रमाने येत जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये ह्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे किंवा हे सगळं घडवून आणण्याचं क्रमाने कार्य हे समान वाताद्वारे घडत असतं. तर ज्यावेळेला रुग्ण असं म्हणतो की अपक्व मल आहे आणि त्याचं अतिसरण होत आहे त्यावेळेला तिथे केवळ अग्नीची दृष्टी आहे असं समजून चालत नाही, तर अग्नीचं कार्य होण्यासाठी काही काळ त्या अन्नाचं धारण या वेगवेगळ्या अवयवांमध्ये किंवा आशयामध्ये व्हायला होणं गरजेचं असतं. तर ह्या विशिष्ट कालासाठी धारण करणं हे कोणाचं कार्य आहे, तर ते समानवताचं कार्य आहे. जर विशिष्ट कालावधीपर्यंत तो अन्नाचा भाग त्या आशयामध्ये धारणच केला गेला नाही तर अग्नी कसाही असेल तरी देखील त्याची योग्य क्रिया, संपूर्ण अन्नावर क्रिया तिथे होऊ शकणार नाही आणि परिणामतया पुढे जो काही मलस्वरूपात भाग निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये अपाचित अन्नाचे कण असणारच आहे, कारण अन्नाला पूर्णपणे पक्वताही आलेली नाही आहे, त्यामुळे मल देखील पक्व नसणार आहे, तो अविपक्वच असणार आहे. अपाचित अन्नाचा भाग त्यामध्ये असणार आहे. पचनानंतर विवेचन हे देखील एक महत्त्वाचं कार्य पक्वाशयामध्ये होत असतं. शोष्यमाण अग्नीद्वारे हे कार्य घडत असताना इथल्या मलातला बहुतांश द्रवभाग किंवा आपमहाभूत ह्याचं शोषण शरीरामध्ये होतं आणि मग परिपिंडित पक्व असं स्वरूप त्याला मिळतं. मग तो मल पक्व आहे असं मानलं जातं आणि मग त्याचं मुंचन करण्याचं कार्य केलं जातं. ज्या वेळेला शोष्यमाण अग्नीचं कार्य होण्यासाठी देखील पक्वाशयामध्ये अन्नाचं धारण योग्य कालावधीपर्यंत होऊ शकत नाही तेव्हा ती देखील क्रिया तिथे नीट होणार नाही. त्यामुळे मलामध्ये पृथ्वी, जल ही दोन्ही महाभूतं ही प्रमाणापेक्षा अधिक असतील. म्हणून अविपक्व अन्नासोबत किंवा अविपक्व मलामध्ये द्रवांशाचं, आप्यांशाचं प्रमाण हे जास्त असणार आहे कारण शोष्यमाण अग्नीचं कार्यच व्यवस्थित झालेलं नाही आणि म्हणून जो बाहेर पडणारा मल आहे तो अपक्व, शिथिल असा असणार आहे आणि त्याचं अतिसरण होणार आहे. आता अतिसार आणि अशा प्रकारच्या मलाचं सरण यामध्ये फरक काय आहे किंवा कधी समजायचं की आपण इथे स्नेहद्रव्याचा वापर करायचा, तर माझ्या मते इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अतिसाराची व्युत्पत्ती देताना असं सांगितलेलं आहे की गुदेन बहुद्रव सरणम. जेव्हा अतिशय पाण्याप्रमाणे शौचाला होत असते, द्रवाचं अतिशय प्रमाणात सरण होत असतं, त्यावेळेला तो अतिसार व्याधी समजून त्या चिकित्सा सूत्रानुसार तिथे चिकित्सा करावी. तर ज्या वेळेला बहुद्रव सरण नाहीये परंतु शिथिल अशा मलाचं, अपक्व अशा मलाचं किंवा पुरुषाचं अतिसरण मात्र होतंय अशी अवस्था असेल, ही देखील बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येते.
तर अशा वेळेला तिथे तुम्ही स्नेहाचा वापर करायला पाहिजे, असं चरकाचार्यांचं म्हणणं आहे. आता स्नेहाचा वापर का आणि तो इथे कसा काय होईल किंवा तो कशा प्रकारे करावा, हे पुढच्या सूत्रात त्यांनी स्पष्ट केलंय. आणि ह्यातूनच हे देखील स्पष्ट होतं की स्नेहाने अग्निदीपनाचं कार्य कसं होतं. यामध्ये असं म्हटलेलं आहे की अशी अवस्था असताना दीपनीय औषधांनी सिद्ध केलेलं जे घृत असेल त्याची मात्रा रुग्णाला तुम्ही औषध म्हणून द्यायला हवी. म्हणजे नुसता स्नेह द्यायचा तर नाही, नुसती दीपनीय औषधं किंवा कल्पयोग द्यायचे तर नाही, तर या औषधांनी सिद्ध केलेलं घृत हे अशा रुग्णांमध्ये, अशा अवस्थांमध्ये अतिशय उत्तम कार्यकारी होत असणार आहे. म्हणूनच इथे दीपनीय औषधसिद्ध घृत ह्याचा वापर चरकांनी करायला सांगितला आहे. याने काय साध्य होतं तर ते असं सांगतात की तया समान पवनः प्रसन्नो मार्गमास्थितः. जेव्हा अशा प्रकारे दीपनीय औषधसिद्ध घृत तुम्ही देता त्यावेळेला समान वायू जो आहे तो प्रसन्न होतो. प्रसन्न ह्याचा चक्रपाणी टीकेमध्ये अर्थ सांगितला आहे की प्रसन्न इति दुष्टी विरहतः, म्हणजे जो दूषित झालेला वायू आहे त्याची दुष्टी जाते म्हणून तो प्रसन्न होतो. म्हणजे दुष्टीविरहित असा होतो समान वायू. आणि मार्गमास्थितः, त्याचा जो मार्ग चुकला आहे किंवा त्याचा या मार्गामध्ये जो संचार आहे जो चुकीच्या गतीने होत आहे, ही सगळी गती अनुलोम होईल, प्राकृत होईल आणि तो आपल्या मार्गामध्ये जो नेमून दिलेला मार्ग आहे त्यामध्ये योग्य प्रकारे संचार करेल. त्यामुळे त्याचं जे धारणाचं कार्य आहे ते व्यवस्थित होईल. आणि सोबतच अग्ने समीपचारित्वात आशु प्रकृते बलम, त्याचं स्थान अग्नीच्या सामिप्याने आहे. तर अग्नीच्या सामिप्याने असा जो काही दुष्टीविरहित वायू आहे तो काय करणार आहे, अग्नीचं दीपनच करणार आहे. म्हणजे तुम्ही जे दिलेलं घृत आहे त्या घृताने वाताचं अनुलोमन होणार आहे. त्यातल्या दीपनीय औषधांनी अग्नीचं बल तर वाढणारच आहे, समानाची दुष्टी देखील कमी होणार आहे. आणि अशा प्रकारचा जो योग असेल दीपनीय आणि घृताचा, तो अग्नी सोबतच समानावरही कार्यकारी राहून ही जी काही अवस्था आलेली आहे की अविपक्व अशा मलाचं अतिसरण ही नष्ट होणार आहे. म्हणून इथे या विशिष्ट कल्पाचा तुम्ही वापर करायचा आहे. आता पुढची अवस्था दिली आहे की जिथे देखील हा विचार महत्त्वाचा ठरतो. ती अवस्था बघूयात. सूत्र क्रमांक 204 आणि 5. काठिन्यात ह्या पुरीशं तु कृच्छ्रात मुंचति मानवः सघृतं लवणैः युक्तं नरो अन्नावग्रहं पिबेत. ज्या वेळेला अतिशय कठीण असा पुरीश मल झाल्यामुळे, ज्याला हार्ड स्टूल्स असं म्हणतात, तर असा कठीण मल असल्यामुळे त्याचं मुंचन किंवा तो मल बाहेर पडत असताना कृच्छ्रात म्हणजे अतिशय त्रास रुग्णाला होत असतो. ही अतिशय एक सामान्य अशी वेदना आहे जी रुग्ण तुमच्याकडे घेऊन येत असतात की शौचाला खडा होणं, अतिशय त्यासाठी जोर करावा लागणं आणि मलाचं विसर्जन करत असताना शूल होणं, दुखणं, अशा वेदना वेगवेगळ्या रुग्ण सांगत असतात. तर ही विशिष्ट परिस्थिती कशामुळे आली असेल, यामागे कोणती संप्राप्ती घडली असेल, याचा जर आपण विचार करायला गेलो तर आधीच्याच सूत्राच्या आधारे आपण हे समजून घेऊ शकतो की या आधीच्या अवस्थेमध्ये समानाची गती किंवा त्याचं चलत्व हे अधिक प्रमाणात वाढलं होतं. त्यामुळे त्याचा धारण कालावधी जो होता तो कमी झाला होता. इथे उलटी परिस्थिती आहे की समानाची दृष्टी झालेलीच आहे पण इथे त्याचा धारण कालावधी हा वाढलेला आहे. त्यामुळे इथे पुरीश हा पक्व असू शकेल पण त्यासोबतच शोष्यमाण अग्नीकडून अधिक कालावधीमध्ये तिथल्या आप्यांशाचं शोषण झाल्यामुळे तो फक्त परिपिंडित आणि पक्व नाही तर त्यापुढेही जाऊन कठीण असं त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि ज्यावेळेला कठीण हे स्वरूप प्राप्त होतं त्यावेळेला अर्थातच त्याचं सरण होत असताना, निष्क्रमण होत असताना, विसर्जन होत असताना शूल हा रुग्णाला जाणवणार आहे. या ठिकाणी देखील फक्त अग्नीची दृष्टी ही महत्त्वाची नसून धारण कार्य वाढल्यामुळे किंवा वाढवणारा असा जो समान वायू आहे त्याची दृष्टी महत्त्वाची आहे. म्हणून चिकित्सा करत असताना अग्नीच्या चिकित्सेसोबतच आपल्याला समान वाताची चिकित्सा देखील इथे करणं गरजेचं आहे. व समान वातावर कार्यकारी असं आणि अग्नीचं दीपन करणारं श्रेष्ठ असं द्रव्य म्हणजे स्नेहद्रव्य. आणि म्हणून इथे देखील घृताचा वापर चिकित्सेसाठी आपल्याला करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे याबद्दल एक मार्गदर्शक तत्व पुढच्या ओळीत आलेलं आहे. त्यानुसार सघृतं लवणैः युक्तं नरो अन्नावग्रहं पिबेत. तर इथे
लवणयुक्त असं घृत अन्नाच्या सोबत किंवा मध्ये हे घ्यायला सांगितलेलं आहे. सघृतम लवणयुक्तम. इथे आता लवण या विशिष्ट रसाचाच का बरं उल्लेख केला असेल, तर इथे कठीण मल आहे तो तिथे अडकून बसल्याप्रमाणे अंतरामध्ये किंवा गुदामध्ये आहे. तर जर त्याचं निष्क्रमण किंवा विसर्जन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला छेदन, भेदन अशी कर्म अपेक्षित आहेत. तुम्ही लवण रसाची गुणकर्म बघितली तर तो दीपन तर आहे, छेदन भेदन आहे, सर आहे, विकासी आहे, अधस्रंसी आहे, अवकाशकर आहे आणि मार्गान विशोधयती असं त्याचं कर्म आहे. त्यासोबतच सर्व शरीरावयवान मृदू करोती असं देखील त्याचं कर्म आहे. त्यामुळे या सगळ्या कर्माद्वारे स्नेहाच्या सोबत तो असताना समानवाताची दुष्टी जाऊन मलाचं छेदन भेदन होऊन त्याचं विसर्जन होण्यासाठी उपयोग होणार आहे आणि ही लक्षणं लवकरच उपशम होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. शेवटच्या ओळीमध्ये इथे चरकाचार्य म्हणतात, रौक्षात मंदे पिबेत सर्पीही तैलम वा दीपनयुतम. आधीच्या 2 अवस्थांमध्ये दीपनासाठी आणि लक्षणोपशमासाठी घृताचा वापर सांगितल्यानंतर, दीपनासाठी स्नेहश्रेष्ठ हे सांगितल्यानंतर अजून कोणकोणती स्नेहद्रव्ये वापरू शकतो ह्याचं थोडक्यात वर्णन या सूत्रामध्ये आपल्याला दिसतं. कारण इथे त्यांनी घृत किंवा तैल या दोन्हीचा वापर कसा करता येईल याबाबतचं वर्णन थोडंसं दिलेलं आहे. कोणत्या अवस्थेत करायचं? जेव्हा रौक्षामुळे अग्निमंद झाला असेल. एकतर वृक्ष आहारविहाराचं सेवन असेल किंवा असंही म्हणू शकतो की जीर्णव्याधीमुळे त्यासाठी घेतल्या गेलेल्या औषधांमुळे शरीरात मुळातच अतिशय प्रमाणात रौक्ष वाढलेलं आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यावेळेला मंदाग्नी आहे आणि त्याची आपल्याला चिकित्सा करायची आहे. अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा दीपन करण्यासाठी कशाचा वापर करायचा? तर तिथे घृत किंवा तैल यापैकी कोणाचाही वापर करता येईल. पण ती कशी असावी? तर दीपन द्रव्यांनी युक्त असावीत. कारण अग्निमंद आहे त्यामुळे दीपन द्रव्य तर वापरायचीच आहेत. पण हेतू वृक्ष आहेत त्यामुळे इथे स्नेहाचा वापर करायचा आहे, घृताचा किंवा तैलाचा. दीपनीय औषधी सिद्ध घृत किंवा तैल त्यामुळे आपण इथे चिकित्सेसाठी वापरू शकतो आणि तीच आपल्याला अधिक फलदायी ठरणार आहेत.